चाळीसगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील अतिक्रमण काढले, 50 कुटुंबांवर उपासमारीची वेळ, पुनर्वसनाची मागणी. चाळीसगाव प्रतिनिधी. चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा उभारणीच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण नगरपालिकेतर्फे काढण्यात आले आहे. या निर्णयाचे अतिक्रमणधारकांनी स्वागत केले असले तरी गेल्या 35 ते 40 वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या 45 ते 50 गोरगरीब कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आता गंभीर बनला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पुतळा उभारणीला पाठिंबा, पण रोजगाराचे काय? मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्टेशन परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. या स्तुत्य उपक्रमाला स्थानिक व्यावसायिकांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. मात्र अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे या ठिकाणी पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणारे छोटे विक्रेते आणि हातावर पोट असणारे कुटुंब रस्त्यावर आले आहेत. आमचा पुतळ्याला विरोध नाहीच, उलट आमचीही तीच इच्छा आहे, पण आमच्या पोटापाण्याचे काय, असा आर्त सवाल या व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे. नगराध्यक्ष आणि आमदारांकडे न्यायाची साकड. बाधित व्यावसायिकांनी नगराध्यक्षा सौ प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांना निवेदन देऊन आपल्या व्यथा मांडल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की आपण एक महिला आहात आणि सामान्यांच्या भावना जाणता. आमदार मंगेशदादा चव्हाण आणि आपण नेहमीच तळागाळातील घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असतात, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आमचा रोजगार हिरावला जाणार नाही. प्रमुख मागण्या. विस्थापित झालेल्या 45 ते 50 कुटुंबांना तात्काळ पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. कुटुंबांची उपासमार थांबवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. पुनर्वसन करून त्यांचा हक्काचा रोजगार पुन्हा सुरू करून द्यावा. या निवेदनाची प्रत गृहराज्य मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, मुख्याधिकारी नगरपालिका, तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना माहितीसाठी देण्यात आली आहे. या निवेदनावर संजय संभाजी सोनवणे, शरद सुरेश चौधरी, नितीन परदेशी, अतुल गायके, भावसिंग भोई, सतीश गायके यांच्यासह 30 पेक्षा जास्त व्यावसायिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यावर काय तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर. बातमीसाठी संपर्क बबलू आहिरे, चाळीसगाव.